आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. थंड पाणी नका पिऊ, सर्दी होईल. हे पण थँक्यू. सीमा, आज जेवण रेडी नाही झालंय का? जेवण तर सई मॅडमनी कधीच बनवलंय. ते आता भैरवी मॅडम साठी वेगळं जेवण बनवतात. मॅडम, तुम्हाला काही मदत करू? नाही. अरे वा, आमच्या सुनबाईत वाटतं स्वयंपाकघरात. तरीच आमच्या स्वयंपाकघरातून इतका छान सुगंध दरवळतोय. आई, हे आवडेल ना सगळ्यांना? अगं नक्की आवडेल बाळा. अरे वा, एका मुलीचा चेहरा आज अगदी खुललेला दिसतोय. आई, आज माझ्या चेहऱ्यावरची स्माईल आहे ना, ती फक्त तुमच्यामुळे. कसला एवढा विचार चाललाय? सईचा हो. ह्या घरात आल्यापासून पूर्ण घर किती छान सांभाळते ना. घरच्या गृहिणीचं कर्तव्य अगदी नीट पार पाडते ती. हो ना, वयाने इतकी लहान आहे पण खूप समज आहे तिला. मला देखील वाटलं नव्हतं की गोष्टी इतक्या छान मॅनेज करेल म्हणून. हो ना, आणि सगळं अगदी हसत खेळता. चेहऱ्यावर कसला त्रास नाही की तक्रार नाही. हो ना, लहान मोठे सगळ्यांची काळजी घेते.
वहिनी घरात आल्यापासून रिया तर कसली खुश आहे ना. खरंच बघा, तुमच्या पण लक्षात आलं की सई सगळं अगदी मनापासून करते. म्हणजे माझ्या समोर घडतायत सगळ्या घटना, मला दिसणार नाहीत? मग जे आपल्या डोळ्यांना दिसतं ते भैरवी ताईंना का दिसत नाही? तर तिला आपल्या नजरेसमोर सुद्धा उभं करून घेत नाही. त्यांच्यात जो काही वाद झाला, भांडण झालं, ते आता विसरून नको का जायला? पण ताई तेच घेऊन बसले. अशाने घरातलं वातावरण बिघडतो. पूजेच्या दिवशी तिच्या घरच्यांचा इतका अपमान केला, तेव्हाच काय ते सई 2 शब्द बोलली. एरवी ताई काही बोलल्या ना तरी कधी उलटून बोलत नाही होती. ताई मोठ्या आहे, त्यांनी समजून घ्यायला हवं. आणि आता सई या घरची सून आहे, मग तिला तिचा मान मिळायला नको का? हे बघ जानकी, सई तिचा मान तिच्या स्वतःच्या कर्तृत्वानं मिळवेल. आणि आता मला सांग की भैरवी सईचा सतत अपमान करत असते, पण तरीही भैरवी जेव्हा आजारी होती तेव्हा तिची सगळ्यात जास्त काळजी कोणी घेतली? सईने ना. ज्या गोष्टी आपल्याला दिसत आहेत त्या गोष्टी भैरवीला दिसत नसतील, पण दिसत असूनही त्या गोष्टी ती बोलणार नाही. तुला माहितीये भैरवी किती कडक आहे ते. त्यामुळे ती एखाद्याची अगदी कठीण परीक्षा घेते, पण ती व्यक्ती जर त्या परीक्षेमध्ये पास झाली ना तर मग भैरवी त्या व्यक्तीला अगदी शेवटपर्यंत सपोर्ट करते. सई तिच्या स्वभावाने भैरवीचं मन जिंकेल, बघशीलच तू. तर देवाकडे प्रार्थनाच करते की हा दिवस लवकरात लवकर येऊ दे बाई. भैरवीला इम्प्रेस करणं फार कठीण आहे. हा, त्यामुळे भैरवीचं मन जिंकण्याच्या रस्त्यावरती सईला अनेक अडचणींना तोंड द्यावं लागणार आहे. पण मला खात्री आहे की सई तिच्या हुशारीने या सगळ्या अडचणींवरती मात करेल. अहो, पण त्यासाठी ताईंनी तिच्याकडे एका वेगळ्या नजरेने तरी बघायला हवं ना. त्यांच्यात जो काही वाद झालाय ना त्यावरून ताईंनी सईबद्दल एक मत करून ठेवले आपल्या डोक्यात. आणि ताईंचा स्वभाव असा आहे की एकदा ठरलं म्हणजे ठरलं, मग त्या सहजासहजी कुठलीच गोष्ट विसरत नाही. प्रेमाने जग जिंकता येतं, ही गोष्ट मी तुझ्याकडनंच तर शिकलोय. आणि तुझी सून ही तुझी सावली आहे. आता मला सांग, सुरुवातीच्या काळात भैरवीचा तुझ्यावर देखील राग होताच की, पण तरीही तू आपला संसार किती छान नेटानं चालवलास. सई देखील तिचा संसार नेटानं चालवेल. आणि मी तर म्हणतो चालवेल कशाला, फुलवेल. अगं, आपल्या दोघांना हे सगळं बघायला, अनुभवायला मिळणार आहे. किती आनंदाची गोष्ट आहे नाही का? मग तू का काळजी करतेस? मॅडम, असं हे तुमच्यासाठी. हे काय? तांदळाची पेज. तांदळाची पेज?
काही काय आणतेस का माझ्यासाठी? तुझ्या त्या टाउन मार्केट चाळीतले पदार्थ ना ते माझ्यासाठी आणायचे नाही का? मॅडम, हे अन्न आहे आणि याचं काम फक्त भूक भागवणं असतं. याच्या बाबतीत श्रीमंत काय आणि गरीब काय सगळे सारखेच असतात. आपल्या भुकेला आणि प्रकृतीला ज्या गोष्टींची गरज असते त्या गोष्टी जर आपण खाल्ल्या तर आपली तब्येत चांगली राहते. आणि डॉक्टरांनी सांगितलंय तुम्हाला फूड पॉइझनिंग झालंय, त्यामुळे तुमच्या पोटाला आराम मिळावा त्यासाठी तांदळाची पेज खूप चांगली आहे. शिकवून झालं तुझं? मी ना तुझ्या शाळेतली केजीतली मुलगी नाही शिकवायला. हे घेऊन जायचं आणि सर्वंट्सना पाठवायचं. त्यांना माहिती आहे मला खायला काय लागतं, ते बरोबर बनवून आणतील. आउट. सॉरी, मला माहिती आहे तुम्हाला मी आवडत नाही, पण तुम्हाला माझ्या हातची तांदळाची पेज नक्कीच आवडेल आणि तुमच्या पोटालाही आराम मिळेल. तुम्ही प्लीज खाऊन घ्या ना, मी ठेवते इथे. तुला एकदा सांगून कळत नाही का? मोठ्यांचं ऐकायचं असतं असं काही तुझ्या घरात शिकवलंच नसेल ना? एकदा सांगितलं ना ही पेज नाही आवडली मला, नुसतं बघितलं ना तरी मळमळतंय मला. जा घेऊन जाय. मॅडम, तुम्हाला माझ्यावर जो काही राग काढायचा ना तो काढा, पण जेवणावर प्लीज राग काढू नका. हे बघा, तुम्ही अजून गोळ्याही घेतल्या नाहीयेत आणि काहीच न खाता गोळ्या घेणं बरोबर नाही. मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज थोडंसं खाऊन घ्या आणि गोळ्या घ्या, म्हणजे तुम्हाला आराम मिळेल. प्लीज. मॅडम प्लीज माझा हात सोडा, हात दुखतोय माझा. मॅडम प्लीज, मॅडम प्लीज माझा हात सोडा. काय करतेस तू? काय प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतेस? हेच ना की तू किती ग्रेट आहेस आणि मी किती वाईट आहे. चांगुलपणाचा आव आणून तू किती चांगली आहेस आणि मी किती वाईट आहे हे देवांशला दाखवून द्यायचंय ना तुला. पण तुझा हा डाव कधीच सक्सेसफुल होणार नाही. मॅडम, तुम्ही समजताय तसं मी कुठलाही डाव खेळण्याचा प्रयत्न करत नाहीये आणि मला कोणाला सिद्धही करून दाखवायचं नाहीये. हे बघा, मी जे काही करते ना ते फक्त या घरातली सून म्हणून करते आणि तुमची काळजी करण्यामागे माझा कोणताही स्वार्थ नाहीये. मॅडम प्लीज, मी तुम्हाला रिक्वेस्ट करते, प्लीज माझ्यावर एकदा तरी विश्वास ठेवा. मॅडम माझा हात दुखतोय, प्लीज प्लीज सोडा. आत्ता सोडलाय तुझा हात, पण कायमची माझ्या तावडीतून सुटणार नाहीस. तू माझा जो काही अपमान केलायस ना तो मी कधीच विसरणार नाही. मॅडम, माणसाने अशाच आठवणी लक्षात ठेवाव्या ज्या आठवणींमधून त्याला आनंद मिळतो. ज्या गोष्टी आठवून त्रास होतो अशा गोष्टी मनात का धरून ठेवायच्या? हे बघा, तुम्ही झाल्या गेल्या गोष्टींचा प्लीज विचार करू नका, तुम्हाला त्रास होईल. तुम्हाला सध्या आरामाची गरज आहे, तुम्ही प्लीज आराम करा आणि प्लीज ही पेज थोडी तरी खाऊन घ्या आणि गोळ्या घेऊन आराम करा प्लीज.
थँक्स यार, थँक्यू सो मच. बरं, उद्या किती वाजता पोहोचायचंय? ओके ओके ओके, हो हो, मी पोचेन वेळेत पोचेन. अरे नाही, तू काही काळजी करू नको, मी पोचेन. ओके बाय. आणि हा ऐक, तू त्या मालकाशी सॅलरीचा वगैरे बोललायस ना? ओके ओके, थँक्यू सो मच यार, थँक्स. चल बाय बाय. वरुण, काय रे एवढ्या रात्री कुणाचा फोन? अगं, मी तुला म्हणालो होतो ना, मी माझ्या मित्राला सांगितलंय माझ्यासाठी जॉब बघायला, त्याचाच फोन होता. मग काय म्हणाला तो? अगं, मला जॉब मिळालाय, सगळी बोलणी झाली आहे, सगळं डन आहे. बोलणी झाली? पण वरुण, तू तर कुठे इंटरव्ह्यू साठी गेलेला आठवत नाही रे मला. अच्छा, म्हणजे फोनवरच झाली का बोलणी? वरुण, हे बघ, नीट सगळी चौकशी करून घे. हा, कुठली कंपनी आहे, कुठे आहे, कामाचं स्वरूप काय. नाहीतर एक काम करतोस का, सईलाच फोन कर, ती बरोबर माहिती काढेल बघ. ऍक्च्युली मला ना कोणत्या कंपनीत जॉब मिळालेला नाहीये. कंपनीत नाही मिळाल? मग कसला जॉब मिळालाय तुला? डिलिव्हरी बॉयचा जॉब मिळालाय मला. हे काय असतं? तू बस, ये मी तुला सांगतो. ये, बस. अगं, डिलिव्हरी बॉय म्हणजे ते पार्सल्स पोहोचवतात ना, ते. वेडा आहेस का वरुण? अरे तू इंजिनियर होणार आहेस, तू असली कामं करणार आहेस? काय वाईट आहे या कामात? आणि आई, तूच म्हणतेस ना की कुठलंही काम लहान किंवा मोठं नसतं. हो, पण आई, आजकाल कितीतरी मुलं डिलिव्हरी बॉयचं काम करतात, आणि हा पार्ट टाइम जॉब आहे. म्हणजे आपली सगळी कामं सांभाळून, कॉलेज सांभाळून हा जॉब आरामात करता येतो. अगं, उलट किती लोकांना मदत होते या सर्व्हिसची. म्हणजे भर उन्हात किंवा भर पावसात दुसऱ्यांना लागणाऱ्या गरजेच्या वस्तू पोहोचवतात डिलिव्हरी बॉयज. अगं, डिलिव्हरी बॉयज लोकांचं जेवण देखील पोहोचवतात, त्यांची भूक भागवतात. तुला आठवतंय, तुझी औषधं देखील ताई ऑनलाईन ऑर्डर करायची कधी कधी. अगं, मग ती औषधं घेऊन येणारे पण हे डिलिव्हरी बॉयजच असायचे. कोणाची तरी गरज आपण पूर्ण करतोय, त्यांच्या गरजेला आपण कामी येतोय, हे किती पुण्याचं काम आहे. नाही म्हणजे हो, पण वरून तुझ्या अभ्यासाचं काय? या जॉबमुळे तुझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल रे. अगं, तू काही टेन्शन घेऊ नको त्याचं, ते सगळं मी मॅनेज करीन. आणि एकदा का माझं शिक्षण पूर्ण झालं ना, का मग मी हा जॉब सोडून देईन. माझी दोन्ही मुलं अगदी शाणे तो. फोन थांब ना, बघतो. अगं, ताईचा. अरे घे ना मग. हॅलो ताई. हॅलो वरुण, कसा आहेस? मी मस्त. आईकडनं लाड करून घेतोय. अरे वा, बाकी काय चाललंय? काही नाही, झोपायची तयारी करतोय. काही झालंय का? आवाज असा वेगळा काय येतोय? अगं हो ताई, सगळं ठीक आहे. नक्की? बरं, मला सांग, आई कशी आहे? आई मस्त आहे. तू आईचं टेन्शन घेऊ नकोस. मी समोर असताना मामी आईला काही बोलूच शकणार नाही. वरुण, पण मामीला उलट बोलू नकोस हा, प्लीज. आणि हे बघ, आपल्यामुळे मामाला त्रास होईल ना, असं वागायचं नाही आपल्याला. हो ताई, माहिती आहे मला. आणि तुझा अभ्यास कसा सुरू आहे? अभ्यास? अगं आत्ताच माझी एक्झाम संपली ना, सो मग सुट्टी आहे मला काही दिवस. ठीक आहे, पण सुट्ट्यांमध्ये वेळ वाया घालवू नकोस हा. पुढच्या परीक्षेची तयारी चालू ठेव. आणि हो, तू हॉस्टेलवर कधी जाणार आहेस परत? हॉस्टेल? हो. हॅलो, ऐकू येते ना मी काय बोलते? वरुण,
हो हो हो, येतंय ना, येतंय ऐकायला. अगं मी तुला म्हटलं ना मला सुट्टी आहे, मग काही दिवस मी इथेच राहीन. आणि माझ्या अभ्यासाचं टेन्शन तू घेऊ नकोस. घेणार मी टेन्शन, आणि तुलाही स्वस्त बसू देणार नाही. वरून तू अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही या, कारण तुला शिकून खूप मोठं व्हायचं लक्षात आहे ना. त्यामुळे तुझा कम्प्लिटली फोकस फक्त तुझ्या अभ्यासावर असायला हवा. लक्षात येत आहे? हो हो ताई, माझ्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल असं मी काहीच करणार नाही. नक्की ना? हो नक्की. बर. वरून तुझी आता जबाबदारी वाढली हा. आईची काळजी घे. आणि हो, मला जमेल तसं मी भेटायला येत जाईल. ताई मला तुझी खूप आठवण येते ग. आईच्या तोंडी तर सारखं तुझं नाव असतं. तू येत जा ना अधून मधून, आणि आम्हाला तुला भेटावंसं वाटलं तर आपण बाहेर भेटत जाऊ. पर्सल मी ठेवते आता. आणि हो, आईला विचारलं म्हणून सांगा. ओके, गुड नाईट ताई. बाय. वरून एवढं सगळं बोललास, पण ताईला जॉबचं सांगितलं नाहीस. मी ताईला माझ्या जॉब बद्दल सांगितलं असतं तर तुला वाटतं तिने मला जॉब करू दिला असता? अगं इकडे येऊन कान पकडले असते माझे. हो बरोबर आहे तुझं, पण वरून सईपासून आपण हे लपवतोय ते काही बरोबर वाटत नाही बाबा मला. वरूणच्या आवाजावरून असं का वाटत होतं की तो काहीतरी लपवतोय म्हणून? घरी सगळं नीट असेल ना?